नमस्कार शेतकरी बांधवांनो, खत खरेदी करण्यासाठी आता एक नवीन डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल म्हणजेच FFS ऍप. पण हे ऍप नेमकं काय आहे, शेतकऱ्यांनी यामध्ये काय करायचं आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होणार आहे, चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. FFS म्हणजे काय? FFS म्हणजे फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल. केंद्र सरकारच्या या पायलट प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे अनुदानित खताची विक्री योग्य शेतकऱ्यांपर्यंत त्याच्या जमीनधारणा आणि पिकाच्या गरजेनुसार पारदर्शक पद्धतीने पोहोचवणे. म्हणजेच खत विक्रीची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने अधिक व्यवस्थित करण्याचा हा प्रयत्न आहे. आता शेतकऱ्याने काय करायचे, सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल म्हणजे FFS ऍप घ्यायचं. ऍपमध्ये आवश्यक नोंदणी करून आपल्या शेतीची आणि पिकाची माहिती त्यामध्ये द्यायची. त्यानंतर आपल्या पिकासाठी आवश्यक असलेल्या खताची मागणी किंवा बुकिंग करण्याची प्रक्रिया आपल्याला करता येते. बुकिंग केल्यानंतर उपलब्ध पर्यायानुसार संबंधित खत विक्री केंद्राची माहिती मिळते आणि पुढील प्रक्रियेनुसार खत घेता येते. या प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे, तर सरकारच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्याची जमीन धारणा आणि पिकाच्या माहितीनुसार खताची उपलब्धता आणि विक्री अधिक नियोजनबद्ध करणे हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अनुदानित खताचे वितरण अधिक पारदर्शक होण्यास मदत होऊ शकते. तसेच खताचा अनावश्यक साठा असेल, गैरवापर किंवा चुकीच्या ठिकाणी होणारे वितरण कमी करण्याच्या दृष्टीनेही ही प्रणाली महत्वाची ठरू शकते. शेतकरी बांधवांनो, एक महत्वाची गोष्ट, FFS सध्या पायलट स्वरूपात विविध जिल्ह्यांमध्ये राबवले जात आहे. त्यामुळे ऍप वापरताना काही तांत्रिक अडचणी किंवा प्रक्रियेमध्ये बदल जाणवू शकतात. म्हणून आपल्या जिल्ह्यात कृषी विभागाने दिलेल्या सूचनांनुसारच प्रक्रिया पूर्ण करा. आणि ऍप मध्ये काही अडचण आली तर घाबरू नका. कृषी विभाग, अधिकृत खत विक्रेता किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्या. शेवटी एवढंच सांगतो, तंत्रज्ञानाचा वापर करून खत वितरणाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि शेतकरी केंद्रित करण्याचा हा एक शासनाचा प्रयत्न आहे. आपण शेतकरी म्हणून या नवीन प्रणालीची माहिती करून घेऊया, योग्य पद्धतीने वापर करूया आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही याबद्दल माहिती करून जागृत करूया. अशाच शेतीविषयक महत्त्वाच्या आणि उपयोगी माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. इंस्टाग्राम, फेसबुकला आम्हाला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायचे विसरू नका. धन्यवाद.